मिरजेतील दत्त चौक येथे दत्त चौक मित्रमंडळाच्या वतीने नुकताच पार पडलेल्या सांगली मिरज कुपवाडच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व पक्षाचे नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, गजानन मगदूम, माजी महापौर किशोर जामदार, सुरेश बापू आवटी, भीमराव माने, नगरसेवक संजय मेंढे, नगरसेविका व ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख, मुबशिरीन बागवान, संदीप आवटी, शिवतेज कांबळे, शिरीन पिरजादे आणि शाकिल पिरजादे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचं नेटकं नियोजन सुदाम यादव, गुरवसर, रामा चव्हाण, अजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर भाई शेख, सलीम पठाण, रशीद शेख, अनिल राजपूत, राजू कापसे, दत्त चौक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी नियोजन केलं होतं। तसेच खासदार व महापौर दत्त चौक मंडळाचे मनापासून आभार मानले। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन महापौर माननीय धीरजजी सूर्यवंशी या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते ज्येष्ठ नेते माजी महापौर चौकातल्या ह्या दत्त चौक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य या चौकात मिरज शहरातून या ठिकाणी या सगळ्या सत्कार घ्यायला आलेले सर्व नागरिक 28 वर्षाच्या काळात कुठेतरी आपण कमी पडलो आणि जेवढे मिरजेत आपल्याला विकास करायला पाहिजे होता तो करण्यासाठी नगरसेवक सगळे कार्यक्षम असताना सुद्धा आपल्याला पुरेसा निधी हा या ठिकाणी देता आला नाही आणि म्हणून या ठिकाणी महापौर तुम्ही जरी सांगली शहरातले असलात आणि कदाचित आता स्टँडिंग चेअरमन सुद्धा तुम्ही काय ठरलंय का काय सांगली शहरातच बापू तुम्ही देत असल्यामुळे किंवा मिरजेकडे दुर्लक्ष होऊ नये आणि या ठिकाणी माझा मतदारसंघ आणि या मिरज शहराने लोकसभेत मला पाठवलं, मला चांगल्या जवळजवळ 15,000 मताचं मताधिक्य ह्या ठिकाणी दिलं आणि त्याचा जी सुरुवात झाली ती मिरजेतनं झाली आणि मिरजेतनं सर्व पक्षाची लोक एकत्रित येऊन इथं कुठल्याही पार्टी फॉर्म्युला न पाळता फक्त एकच आमचा लिफाफा बंद पाकिट हा या ठिकाणी चालवलं आणि त्याच पद्धतीचं आज पैलवान सुदाम यादवांनी असाच कार्यक्रम आज पार्टी बिटी मिरज पॅटर्न टाईप कार्यक्रम आज या ठिकाणी सगळे पक्ष एकत्रित करून घेतलेला आहे आणि त्याच्या मागचा हेतू तोच आहे की ह्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित राहून आता निवडणूक झाली, आमचे मित्र बंडू शेट्टे पण या ठिकाणी उपस्थित आहेत, आता निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी एकत्रितपणे हे काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, मिळून केलं पाहिजे। ह्या मिरजेच्या विकासात आपल्या सगळ्यांचं, सगळ्या नगरसेवकांचं, सगळ्यांचं योगदान आपलं राहिलं पाहिजे या हेतूने ह्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आणि म्हणून या कार्यक्रमाचा सत्कार आपण सगळ्यांनी आज स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर आपल्या सर्वांची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे। खूप प्रश्न अजूनही त्या मिरजेत प्रलंबित आहेत, ते कसे मार्गी लावायचे। मोठ्या प्रमाणात निधी आता महापौर साहेबांना मुख्यमंत्र्यांनी 200 कोटीचा निधीचा शब्द दिला असल्याचं काहीतरी उजळतं कळतंय, खरं खोटं आता बापूंनाच माहीत, पण बापू त्या महापौर पद मिरजेला दिला असल्यामुळे, सांगलीला दिला असल्यामुळे त्या 200 कोटीपैकी किमान 150 कोटी मिरजेला तुम्ही घ्यावे, राहिले 50 कोटी विष्णू माने म्हणतात म्हणून कुपवाडला दिलं तरी चालतील। त्यामुळे महापौर पद सांगलीला आणि स्टँडिंग कमिटी सांगलीला दिल्यावर पुढच्या वेळेला काय बदल झाला तर मग परत 200 कोटी आणून मग सांगलीला देऊया। चेष्टेचा भाग वेगळा, पण अजूनही सांगली महापालिकेच्या दृष्टीनं खूप कामं आपल्याला अजून करायची, खूप लोकांच्या अपेक्षा आहेत। निवडणूक होत असताना चर्चा होणार, टीका होणार, टिप्पणी होणार, पण आता निवडणूक संपलेली आहे, जिल्हा परिषद निवडणूक झाली होती ती पण आता संपलेली आहे आणि म्हणून आता कामाला लागलं पाहिजे आणि म्हणून ह्या सर्व सत्ताधाऱ्यांना तीच विनंती आहे की चांगल्या मनाने, खुल्या मनाने सगळ्यांची कामं करा आणि विरोधात निवडणाऱ्या लोकांना पण तीच विनंती करतो की एकत्रित काम करायचं आहे, विरोधाला विरोध करायला अर्थ नसतो, चांगला विकास कामाला एकत्रितपणे तुम्ही पाठिंबा द्यावा, जिथं चुकत असेल तिथं चूक दाखवून द्यावी। तरुण लोक आज या ठिकाणी निवडून गेलेले आहेत, भाजपचे गटनेते सुद्धा तरुण आहेत, भाजपचे महापौर सुद्धा या ठिकाणी तरुण आहेत, उपमहापौर सुद्धा तरुण आहेत, एक चांगली टीम या ठिकाणी त्यांनी जरी तरुण पोरांची दिलेली आहे। या तरुण मुलांनी चांगल्या पद्धतीनं पक्ष सगळं बाजूला ठेवून चांगलं काम करावं हे या ठिकाणी त्यांना आवाहन करतो। सदस्यांचं आणि आपले पैलवान यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे आणि मी सर्वांना नगरसेवकांच्या वतीनं बोलत आहे त्यामुळे सर्वांच्या वतीनंच आभारी आहे
आणि आपल्या मिरज शहरातील ऐतिहासिक चौकात आपले नवनिर्वाचित, आता तसं वर्ष झालं पण खासदार साहेब सुद्धा आल्यात आणि आपले मिरजेचे नेते किशोरदादा आहेत, आमचे नेते सुरेश बापू आवटे आहेत केला, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे आणि एवढंच बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.